नमस्कार, मी यशश्री प्रथमेश जाधव आणि आता आहोत आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला. आता आमचा प्रवास सुरू होतोय मुंबईच्या दिशेने. उद्या सकाळी आम्ही पोहोचू मुंबईला. ट्रेन आहे तुतारी. पाऊस खूप आहे, पुष्कळ आहे. बाय. नमस्कार, मी यशश्री. आता आपण पोहोचलो आहोत माथेरानला. हे बघू शकता, सुंदर व्हॅली आणि हे एंट्री गेट आहे माथेरानचं, छानपैकी. छानपैकी आता आम्ही इथून ई रिक्षा करणार आणि मग ई रिक्षाची सुविधा आहे इथून. त्याच्यानंतर घोड्यांच्या सुविधा आहेत आणि माथेरानची राणी म्हणजे ट्रेन इथून सुविधा आहे अमन लॉज ते माथेरान पर्यंत. आता बघू शकता हे सगळ्या सोयीयुक्त आहे. त्याआधी इथे एंट्री फी वगैरे भरायला लागते आणि मग तुम्हाला एंट्री मिळते माथेरानमध्ये. ओके, बाय. असे छोटे छोटेसे व्हिडिओ मी पाठवणार आहे. हे तुम्ही बघू शकता. इथले माळरान मधील सगळं मस्तपैकी छान ग्रीनरी आणि हा सगळा व्ह्यू एक नंबर असा. समोरून इथे लिहिलेलं आहे की समोरून तुम्हाला धबधबा दिसू शकतो, पण एवढ्या धुक्यामध्ये आम्हाला काही धबधबा दिसलेला नाहीये. काय पर्याय नाही दुसरीकडे काय, पण इथे सगळीकडे नुसती ग्रीनरी आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळीकडे असंच वातावरण असतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. माथेरान पिकनिक आम्ही पहिल्यांदाच करतो आहे आणि हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं माथेरान पिकनिकच्या निमित्ताने. तर एवढं सुंदर आहे, तुम्ही पण ट्रिप प्लॅन करू शकता माथेरानसाठीची. खरंच खूप सुंदर आहे, मस्त एकदम. एक लॉंग डेस्टिनेशन ट्रिप जर प्लॅन करायची असेल तर माथेरान खूप छान ऑप्शन आहे, खूप मस्त. भारताबाहेरील ठिकाणं बघायला जाण्यापेक्षा आपल्या भारतामध्येच एवढे सुंदर सुंदर ग्रीनरी आहे, छान छान ठिकाणं आहेत आपल्याकडे, ती खूप छान प्रकारे आपण एन्जॉय करू शकतो. हा त्यामागचा उद्दिष्ट. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे आहे खंडाळा पॉइंट. आता आपण बाकीचे पुढचे पॉइंट्स बघायला जाणार आहोत. बाय. तुम्हाला मी छोटासा बोर्ड लिहिलेला आहे तो दाखवते, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की खंडाळा पॉइंटला आल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता, बघू शकता. कदाचित व्हिडिओमध्ये नावं उलटी आहे की काय बघते नसतील तर मी एक फोटो पण शेअर करते तुम्हाला. पण आता आलेलो आहोत श्री पिसरनाथ मंदिर माथेरान यांचं आहे ग्रामदैवत. सुंदर असं मंदिर, त्याची ही इमारत आणि इथे साल काही लिहिलेलं नाहीये, पण तरी पण इंग्लिशमध्ये आणि गुजराती भाषेमध्ये हे केलेलं आहे. सगळे माकडं दिसत आहेत इथे त्या मंदिराच्या अवतीभोवती. सगळ्यांना भीती पण वाटते. खूप सुंदर परिसर मंदिराचा, शांत असा. खूप छान वाटतंय मंदिरात आल्याच्या नंतर पण. आणि आम्ही नेमकं आलो तर ह्या वेळेला नेमकी आरती चालू होती माझे आराध्य महादेव यांची. खरंच खूप छान वाटलं, असं वाटतं इथून जाऊच नाही, हलूच नाही. ओके, बाय. आता आपण पुढे जातोय लेक बघायला छानपैकी.
हा इथला पूर्ण परिसर छानपैकी निसर्ग सौंदर्याने नटलेला असा शांत असा नमस्कार. आणि आता आम्ही आलो आहोत शॉर्लेट लेक बघायला. तुम्ही बघू शकता सगळेजण रेनकोट घालून उतरले आहेत. हे बघा, 2 मिनिटं. सगळेजण उतरले आहेत लेक मध्ये. वाव, आता मी पण रेनकोट घालते. रेनकोटची खरेदी चालली इकडे. 100 रुपीजला रेनकोट घेतात मिस्टर. तर आता रेनकोट घालणार आणि मी पण उतरणार आहे लेक मध्ये. हा व्ह्यू एक नंबर आहे. पाऊस खूप आहे त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित परफेक्शनने दाखवू शकत नाहीये, पण जेवढं दाखवता येईल कॅमेऱ्यामध्ये तेवढा मी शूट करण्याचा प्रयत्न करत आहे, छत्री ऍडजस्ट करून. हे बघा, अशा पद्धतीने हा छोटासा ब्रिज, त्याच्यावर आम्ही आलेलो आहे. इकडे या साईडला सगळा व्ह्यू दिसत आहे. इथून उतरण्यासाठी जागा आहे. रोलिंग स्टार्ट केलं की सांगा.